नमस्कार मंडळी, मनीषाज किचनमध्ये आपले स्वागत आहे। मनीषाज किचनमध्ये आपण आज बघणार आहोत मटकीची उसळ। मटकीची उसळ सगळ्यांनाच आवडते। अशी सुकी मटकीची उसळ अप्रतिम लागते। चला तर मग मटकीची उसळ कशी करायची ते पाहूयात। ही मटकी मी 5 ते 6 तास पाण्यात भिजवून घेतली होती। त्यानंतर चाळणीमध्ये ठेवून एक ओला रुमाल त्यावर झाकून 1 ते 1.5 दिवस ठेवला होता। त्यानंतर आपली मोड आलेली मटकी बघू शकता। मटकीला छान मोड येतात। आता आपण छान उसळ धुवून घेऊयात। इथे आपण छान उसळ धुवून घेतली आहे। गॅसवर कढई ठेवून त्यात 1 चमचा तेल घालूयात। तेल छान गरम झाले की त्यात आपण उसळ घालूयात। यात आपण पाव चमचा हळद घालूयात आणि अर्धा चमचा मीठ घालूयात। हे छान मिक्स करून 1 मिनिट झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात। इथे आपण मटकी छान वाफेवर शिजवून घेतली आहे। आता एक कढई घेऊया। कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घेऊयात। तेल छान गरम झाले की त्यात आपण अर्धा चमचा मोहरी घेणार आहोत, अर्धा चमचा जिरे, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग आणि 1 मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे। कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। इथे आपला कांदा छान परतून झाला आहे। यात आपण अर्धा कापून घेतलेला टोमॅटो घालूयात। टोमॅटो छान आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। इथे आपला टोमॅटो मऊ झालेला आहे। यात आपण मसाले घालूयात। इथे मी 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर,
आणि 1 चमचा घरातील साठवणीतला मसाला व 1 चमचा धने जिरे पावडर घेतली आहे। आपण मसाले छान मिक्स करून घेऊयात। इथे आपले मसाले छान मिक्स झाले आहेत। मी मुठभर कच्चे शेंगदाणे घेतले आहेत। मटकीची उसळ खाताना शेंगदाणे दाताखाली आले की उसळ अप्रतिम लागते। आता आपण यात शिजवलेली मटकी टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात। इथे आपण चवीनुसार मीठ घालूयात। आपण उसळ शिजवताना मीठ घातले होते, त्यामुळे मीठ बेतानेच घाला। आता छान उसळ मिक्स करून घेऊयात आणि 2 मिनिट छान झाकण ठेवून वाफ देऊन घेऊयात। इथे आपले 2 मिनिट झाले आहे। आता आपण छान बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात। आपली मटकीची उसळ इथे तयार झालेली आहे। सकाळच्या वेळेत डब्यात काय द्यावे हा प्रश्न पडतो, तेव्हा झटपट होणारी मटकीची उसळ आपण बनवू शकता। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटूया पुढच्या रेसिपीत।